नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागामध्ये जी भरती निघालेली आहे, त्या भरतीमध्ये रचना सहाय्यकाची 259 पदे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे, त्यांना या ठिकाणी प्रश्नपत्रिका माहीत असणं गरजेचं आहे किंवा प्रश्नांचं स्वरूप माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आज आपण 2018 या वर्षाची प्रश्न किंवा प्रश्नसंच पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मित्रांनो, तुमच्यासाठी आपल्याकडे प्रश्नपत्रिका किंवा 10 प्रश्नपत्रिका आहेत, ज्या विद्यार्थ्यांना सोडवायच्या असतील त्यांनी सोडून घ्या. फक्त नॉन टेक्निकल आहे. तर खाली लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करा, प्रश्नपत्रिका सोडून घ्या. 10 प्रश्नपत्रिकांचा बॅच वगैरे ऑलरेडी चालू केलेली आहे. तर पाहून घ्या. या ठिकाणी पहिला प्रश्न, नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम वगैरे जॉईन केलेलं असेल करून घ्या. आणि टेलिग्रामसोबत व्हॉट्सअपसुद्धा जॉईन करून घ्या, कारण का बॅन वगैरे होण्याची शक्यता आहे. पहा, पहिला प्रश्न, महाराष्ट्रात नगररचना व मूल्यनिर्धारण विभागाची स्थापना कधी झाली? हा नॉर्मल प्रश्न आहे आणि लक्षात असू द्या, या नगररचना विभागासंदर्भात थोडीफार माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. तर याची जी स्थापना आहे ती 1962ला झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, आणि हे जे प्रश्न आहेत सगळे 2018 या पेपरमध्ये आलेले आहेत. तर IIM बँगलोरचे शिल्पकार कोण आहेत? तर IIM बँगलोरचे जे शिल्पकार आहेत ते कोण आहेत मित्रांनो? बाळकृष्ण विठ्ठलदास दोशी हे त्यांचं नाव आहे. तर लक्षात असू द्या. त्यानंतर पुढे पहा, संधी सोडवा. बही अधिक अंग. तर याचं बहिरंग होतं, बट हची विलांटी कुकडून येईल, तर ज्या फर्स्ट याच्यामध्ये आहे तेच येऊन जाईल. लक्षात असू द्या. मराठी ग्रामर, GK, सामान्य ज्ञान आणि त्यानंतर गणित बुद्धिमत्ता याचे 15 प्रश्न आहेत आणि त्यानंतर टेक्निकलचे 40 प्रश्न आहेत. तर सविस्तर आहे, त्याच्यासुद्धा नोट्स आहेत आपल्याकडे. अवश्य तुम्ही कॉन्टॅक्ट करून सगळी माहिती मिळवून घ्या. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायामधून गटात न बसणारा शब्द ओळखा. तर लोहार, सुतार, सोनार, गवई. तर याच्यामध्ये काय येईल? तर गवई जे आहे ते वेगळं ऑप्शन या ठिकाणी होऊन जाईल. आणि कोणत्या प्रश्नांबाबत डाऊट वगैरे असेल अवश्य विचारू शकता मित्रांनो. कोणत्या प्रसिद्ध कवी नाटककाराने प्रसिद्ध मेघदूत यासह अनेक नाटके लिहिली? तर मेघदूत नावाचं नाटक कोणी लिहिलं? तर लक्षात असू द्या, मेघदूत नावाचं नाटक कालिदास, संत कालिदास यांनी लिहिलेलं हे प्रसिद्ध नाटक आहे. त्यांच्यासोबत खूप सारी नाटके आहेत आणि त्या काळामध्ये म्हणजे 2018मध्ये यांच्याशी संदर्भात थोडंफार होती माहिती, म्हणजे जवळपास करंट अफेअरचं आलं होतं. त्यानंतर जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते? तर भारताचे तत्कालीन या जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर तत्कालीन पंतप्रधान गुलजारीलाल नंदा यांची नियुक्ती या ठिकाणी पंतप्रधानपदी निवड वगैरे करण्यात आलेली होती तत्कालीनसाठी. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायामधून वेगळा शब्द पहा. शहामृग, सुतार पक्षी, पोपट, कावळा हे सगळे जे आहेत ते पक्षी आहेत, परंतु याच्यामध्ये वेगळा पक्षी शहामृग आहे. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायामधून वेगळा शब्द निवडा. परत असे म्हणजे 2 ते 3 प्रश्न आले होते. तर तलवार, कट्यार, जंबिया, ढाल. तर हे सगळे अटॅक करण्याची आहेत साधने आणि फक्त ढाल जे आहे ते आपलं बचाव वगैरे डिफेन्स करण्यासाठी आहे. त्यानंतर 2011मध्ये झालेल्या जनगणनेनुसार आहे ती, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 1000पेक्षा जास्त लिंग गुणोत्तर आढळतं किंवा आढळले होते? तर याचं जे आहे ते पुडुचेरीमध्ये या ठिकाणी याचं जे आहे ते 1000पेक्षा लिंग गुणोत्तर आढळलेलं आहे. म्हणजे 1000 मुलामागे 1000पेक्षा जास्त जर मुली असतील तर तशा टाईपचं. तर लक्षात असू द्या. काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा. ज्यांनी बॅच वगैरे जॉईन केले नसेल करून घ्या. काही डाऊट असतील कमेंट करा, प्रश्नांबाबत असो, प्रश्नपत्रिकेसंदर्भात असो. आणि अशाच तयारीसाठी सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. मोफत तयारी आम्ही आपली करून घेत असतो. भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन तयारीसोबत. पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल. धन्यवाद.